नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण करंज्या बघणार आहोत बरं का. करंज्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. अगदी पूर्वी म्हणाल तर फक्त रव्याच्या केल्या जायच्या, मग रवा आणि मैद्याच्या केल्या जातात, नुसत्या मैद्याच्या केल्या जातात किंवा कणकेच्या सुद्धा केल्या जातात. प्रत्येक घराची किंवा प्रत्येक गावागावातली करंज्याचं वरचं जे आवरण असतं त्याची पद्धत वेगळी असते, पण त्याला मोहन मात्र व्यवस्थित घातलं गेलं तरच करंजी खुसखुशीत होते. आज आपण ओल्या नारळाचं सारण करून त्याच्या करंज्या कशा करणार आहोत ते एक बघणार आहोत. दुसरा प्रकार बघणार आहोत की कोरड्या बाखर म्हणजे सुक्या खोबऱ्यामध्ये पिठी साखर आणि काही गोष्टी घालून त्याचं जे बाखर, त्याला बाखर म्हणतात बरं का, ते बाखर करून जी एक करंजी केली जाते ते बघणार आहोत. आणि शिवाय दोन प्रकारची आवरण बघणार आहोत, एक नुसतं मैद्याचं आणि एक अगदी नुसतं कणकेचं. चला तर मग बघूयात कसं करायच्या त्या करंज्या. आपण आता 1 वाटी मैद्याचं आज आपण करंज्या करणार आहोत. आपल्याला जशा जास्त हव्या असतील त्या पद्धतीने आपण वाढवल्या तरी चालू शकतं. 1 वाटीचं प्रमाण आपल्याला माहिती असेल तर त्याच्यात आपण आणखी 1चे 2, 2चे 4 असं वाट्या घेऊन आपण वाढवलं तरी चालतं. आता कुठलाही गोड पदार्थ करताना आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा चिमूटभर मीठ टाकतो. समजा जर रवा आणि मैदा जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण 2 वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा असं एकत्र करून तूप आणि मीठ घालून आपण भिजवलं तरी चालतं. नुसत्या रव्याच्या करायच्या असतील तर रवा, थोडंसं तूप, मीठ असं घालून घट्ट भिजवायचं. ते चांगलं अर्धा 1 तास भिजल्यानंतर त्याचे छोटे गोळे करायचे आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं, त्यामुळे ते मऊ होतं आणि मग त्याच्या करंज्या करायच्या. ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालणार आहोत. कुठलाही गोड पदार्थ करताना जर आपण त्याच्यामध्ये तूप वापरलं तर नेहमी चांगलं म्हणजे ते खुसखुशीत होतं. मग आपण चांगलं तूप वापरलं तरी चालतं किंवा वनस्पती तूप वापरलं तरी चालतं. खरं म्हणजे लहानपणापासून आम्ही वनस्पती तुपाचंच मोहन घालत होतो आणि त्याने पदार्थ चांगले होतात, पण आता आपण हल्ली खात नाही, हो की नाही, म्हणून मग याच्यामध्ये आपण चांगल्या तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं. पण समजा आपल्याला वाटलं तर तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता हे सगळं आपण छान एकत्र करून घेतलं. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे घट्ट भिजवून घेणार आहोत. असं आपलं हे मैद्याचं हे जे आहे हे आपण भिजवून ठेवलं, हे अर्धा तास आपण ठेवून देऊयात. ह्याच पद्धतीने आपण कणिकसुद्धा भिजवून घेणार आहोत. आता आपण कणकेच्यासुद्धा करून बघणार आहोत की नाही करंज्या. त्याच्याकरता हे 1 वाटी आपण कणिक घेतली. कणिक आपण सपिटाच्या किंवा मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली. त्याच्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर तूप, हे सगळं एकत्र करून घेतलं. साधारण एक लक्षात ठेवायचं बरं का, करंजी म्हणा किंवा सांजोऱ्या म्हणा, हे ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला 1-1.25 वाटी जर आपलं पीठ असेल तर त्याला 1 टेबलस्पून तूप जर आपण घातलं तर आपलं व्यवस्थित खुसखुशीत होतात. आता हे सुद्धा आपण थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर भिजवून घेऊयात. अशी ही आपली कणिक घट्ट मळून झाली आणि मैदा पण झाला. आता आपण सारण करून करंज्या करायला घेऊयात. आपण जे कोरडं बाखर करणार आहोत की नाही, म्हणजे सारण करणार आहोत की नाही सुक्या खोबऱ्याचं, त्याच्यामध्ये आपण कणिक घालणार आहोत. बरेच जण ह्याच्यामध्ये रवासुद्धा घालतात, पण आपण कणिक घालणार आहोत त्यामुळे त्याचा खमंगपणा छान येतो. आपण 1 वाटी भरून खोबऱ्याचा कीस घेतला होता सुक्या खोबऱ्याचा. त्याच्याकरता ही अर्धी वाटी आपण कणिक चांगली गुलाबीसर छान भाजून घेतली, ती आपण आता आपल्या खोबऱ्यामध्ये घालणार आहोत. ह्याच्यात आपण ही भाजलेली छान कणिक घालूया, त्याने छान खरपूसपणा येतो. त्याच्यातच आपण आता एक अर्धा चमचा भाजलेली खसखस आणि आवडीप्रमाणे अर्धा ते पाऊण वाटी आपण पिठी साखर घालणार आहोत. ह्याच्यात थोडासा गूळ, म्हणजे निम्मा गूळ आणि निम्मी पिठी साखर घातली तरीसुद्धा चालू शकतं, पण गूळ अगदी बारीक करून घ्यायचा बरं का. थोडीशी वेलदोड्याची पूड घातलेली आहे, थोड्याशा चारोळ्या घातल्यात. आता छान आपलं हे जी बाखर किंवा सारण जे आहे ते आपण एकत्र करून घेऊयात. म्हणजे आपल्या सुक्या खोबऱ्याच्या जे आपण करंज्या करणार आहोत, कणकेच्या पिठामध्ये करणार आहोत, हो की नाही, ते आपलं तयार झालं. आता हे आपण जसं उकडीच्या मोदकाला सारण करतो तसं सारण केलं. 1 वाटी खोबरं घेतलं, त्याच्यामध्ये अंदाजे अर्धी वाटी गूळ घालून थोडंसं 1 चमचाभर तूप घालून छान कोरडं करून घेतलं, शिजवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि थोडीशी भाजलेली खसखस घालून हे सारण आपण तयार केलं. आता आपल्याला वेळ कमी आहे की नाही, म्हणून मग हे करून ठेवलं होतं. ते आता करंज्या कशा करायच्या ते आपण बघूयात. आता पहिल्यांदा आपण मैद्याची एक छोटी लाटी घेतली आणि त्याच्यामध्ये आपण हे छान लाटून घेतलं. त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं ओल्या नारळाचं जे सारण केलं होतं की नाही ते आपण भरून घेऊयात. त्यावेळेला आपण नेहमी भरतो की नाही करंजी, त्यावेळेला ती पोटभर भरली पाहिजे बरं का.
त्याचा खुळखुळा नाही झाला पाहिजे. हा अगदी आवडता शब्द असायचा पूर्वीच्या बायकांचा. खुळखुळा म्हणजे काय की तळून झाल्यावरती जर आपण करंजी हलवली तर त्याच्यात खुळखुळा वाजायचा, म्हणून म्हणायचं की अगदी खुळखुळे झाले आहेत बरं का करंजीचे. तर तसं व्हायला नको म्हणून अगदी भरपूर आपण करंजीमध्ये सारण भरायचं. मग ती सुक्या खोबऱ्याचं असो नाही तर ओल्या खोबऱ्याचं असो, अशा आपण आता सगळ्या करंज्या भरून घेऊयात. आपण आता गुलकंदाची करंजी करणार आहोत. त्याच्यात हे जे सारण होतं की नाही ओल्या खोबऱ्याचं, त्याच्यामध्येच थोडासा गुलकंद घालायचा. हे सगळं छान एकत्र करायचं आणि आपल्या करंजीमध्ये भरायचं. आहे की नाही, किती सोपं आहे, पण एक वेगळा प्रकार झाला की नाही आपला. आणि गुलकंदाची करंजीसुद्धा अतिशय छान लागते. हे आता आपण एकत्र हे करून नेहमीसारखी आपण करंजीचा आकार देऊन घेऊया त्याला, की आपली गुलकंदाची करंजीसुद्धा तयार झाली. आता आपण कणकेची करूयात. म्हणजे कणिक भिजवली होती ना, त्याची छोटीशी लाटी घेतली. त्याच्यामध्ये आपण चमच्याने घालू किंवा हाताने घालू, जसं आपल्याला योग्य वाटेल तसं आपण ह्याच्यामध्ये बाखर घालून घेऊया, म्हणजे सारण घालून घेऊयात. एक लक्षात ठेवायचं, नेहमी जर कुठल्याही करंजी करताना त्याच्या जर बाजूला जर आपलं हे सारण लागलं तर ती करंजी हमखास तिथून फुटते. त्यामुळे अगदी सांभाळून करायचं आणि असं छान दाबून घ्यायचं. आणि अगदी शेवटपर्यंत असं छान दाबलं गेलं ना, म्हणजे आपली करंजी कधी फुटत नाही. असं छान दाबून घ्यायचं, त्याच्यामध्ये हवा जास्त नको. ज्यावेळेला हे कापतो आपण तर अगदी इथून नाही, म्हणजे अगदी इथून नाही घ्यायचं. इथून जर अगदी घेतलं तर ते पुन्हा फुटण्याची शक्यता असते, हो की नाही. म्हणून आपण थोडंसं लांबून अशी आपली करंजी कापून घ्यायची. आणि हा जो उरलेला जो भाग आहे तो पुन्हा आपण आपल्या पिठामध्ये घालू शकतो. अशी आपली कणकेची सुकं बाखर घालून केलेली करंजीसुद्धा आपली तयार झाली. करंज्या केल्या की नाही, सगळ्या आपल्या करंज्या करून झाल्यात. आता करंज्या केल्यानंतर एक मोदक मात्र नेहमी हमखास केला पाहिजे बरं का. मग तो कसलाही केला, म्हणजे सुक्या सारणाचा केला तरीसुद्धा चालू शकतो किंवा आपलं जे ओलं सारण आहे त्याचं केलं तरीसुद्धा चालू शकतं. करंजी ही बहीण आणि त्याला भाऊ पाहिजे म्हणून हा मोदक केला जातो. एक तरी मोदक करंज्या केल्यावर किंवा मोदक केले तरीसुद्धा एक तरी करंजी ही केलीच पाहिजे. आता हा आपला छानपैकी आपण मोदक करून घेऊयात. ही आपली कणकेची सुकं खोबरं घालून केलेलं सारण होतं की नाही, त्याची ही करंजी, ही गुलकंदाची आणि ही ओल्या नारळाची आणि हा एक मोदक, अशा आपल्या सगळ्या करून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊयात. करंजी आपण तुपातही तळू शकतो, तेलातही तळू शकतो. करंजी तळायला टाकताना कधी अगदी गरम तेल नसावं, अगदी किंचित थोडंसं असलं तेल की मग आपण करंजी त्याच्यामध्ये घालावी. म्हणजे मग काय होतं, करंजीला छान खुसखुशीत करंजी होते. मध्यम गॅसवरच आपण करंज्या तळून घ्याव्यात. आपल्या त्या करंज्या झाल्यात, आपण काढून घेऊयात. अशा तऱ्हेने आपल्या करंज्या तयार झाल्यात. याच्या आपण गुलकंदाच्या आहेत, नंतर ओल्या नारळाचं सारण घालून केले आहेत की नाही, त्यासुद्धा आहेत. आणि या कणकेच्या आहेत, कणिक आणि सुक्या खोबऱ्याचं सारण किंवा बाखर म्हणूयात आपण, आणि 2 मोदक. असे छान करंज्या तयार झाल्यात. अजिबात तेलकट नाही झालेल्या, खुसखुशीत झाल्यात. मुख्य म्हणजे यावेळेला या पद्धतीने करंज्या तुम्ही नक्की घरी करून बघा. अशा आपल्या 3ही प्रकारच्या करंज्या झाल्या आहेत, छान झालेल्या आहेत, खुसखुशीत झालेल्या आहेत. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमंडळींनासुद्धा आपल्या अनुराधा चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.